नमस्कार प्रिय बंधू आणि भगिनींनो, रामकृष्ण हरी माऊली. बंधू आणि भगिनींनो, नुकताच पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळा म्हणजे आजाराला पोषक वातावरण. या वातावरणात आजाराला पोषकता मिळत असते आणि बरेचसे आजार या काळात उद्भवत असते. आता मुख्य म्हणजे पोटाचे विकार या काळात मोठ्या प्रमाणात होत असतात. कारण या काळात कसं आहे, पावसामध्ये जे पाणी असते, नळावाटे येणारं पाणी असते, ते बरेचदा अशुद्ध किंवा घाण पाणी आपल्या नळावाटे येत असते किंवा गढूळ पाणी येत असते. त्यामुळे अनेकदा पोटाच्या विकारामध्ये या काळात मोठ्या प्रमाणात वाढ होते. मुख्यत्वाने पोटाच्या विकारामध्ये डायरिया होणे, वारंवार शौचास जाणे आणि संडास वारंवार पातळ संडास जाणे अशा प्रकारच्या अनेक समस्या असतात किंवा पोटामध्ये गडगड करणे, या समस्या मोठ्या प्रमाणात या काळात उद्भवत असतात. आणि या समस्या उद्भवण्याचं मुख्य कारण म्हणजे गढूळ पाणी किंवा अशुद्ध पाणी हेच असते किंवा हे पाणी अशुद्ध असल्यामुळे बऱ्याचदा पोटांमध्ये समस्या होत असतात किंवा विकार होत असतात. पोटाच्या विकारामध्ये या काळात अगदी वाढ होत असते आणि याच काळात पोटाच्या विकारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ असते. मग ते छोटे बालक असो की मोठे मुलं असो, मोठे व्यक्ती असो, सर्वांनाच यापासून आजार होत असतो आणि की सर्वांच्याच पोटामध्ये किंवा विकार होत असतो. बरेचदा हा काळामध्ये डायरियासारखे मोठ्या प्रमाणात होत असतो. तर या काळात जो डायरिया झालेला असतो किंवा डायरिया कशामुळे होतो, तर गढूळ पाण्यामुळे. मग या काळात आपल्याला शुद्ध पाणी पिणे गरजेचे असते. आणि शुद्ध पाणी कसे पिणार, कारण नळावाटे येणारं पाणी तर हे अशुद्ध असते, बऱ्याचदा घाण पाणी असते किंवा गढूळ पाणी असते. मग याला शुद्ध करणं गरजेचं असते आणि शुद्ध करूनच ते पाणी पिलं पाहिजे. म्हणून जर तुमच्याकडे पाणी गढूळ आलं असेल तर कमीत कमी 10 मिनटं तुम्ही पाणी उकळून प्या. कारण जर पाणी उकळून प्याल तर त्यामध्ये ते जीवाणू वगैरे विषाणू जे असतील, बॅक्टेरिया असतील, ते मरून जातील आणि शुद्ध पाणी प्यायला मिळेल, उपलब्ध होईल. त्यामुळे पावसाळ्यात शक्यतोवर पाणी उकळूनच पिणे गरजेचं आहे. त्याचप्रकारे जर तुम्हाला पाणी उकळून पिणे कठीण वाटत असेल किंवा त्यामध्ये समस्या असेल, त्याला वेळ लागत असेल आणि जर तुम्हाला नेहमी पाणी उकळणे शक्य नसेल, तर जे पाणी आहे एका माठामध्ये किंवा एका गुंडात घ्यायचे आणि त्या पाण्यामध्ये तुरटीचा छोटासा तुकडा घ्यायचा. तो तुकडा तुरटीचा पाण्यामध्ये फिरवायचा. त्यामुळे पाणी हे शुद्ध होत असते. बरेचदा पाणी हे गढूळ असते किंवा गाढ असते, लालसर पाणी असते. मग ते पाणी शुद्ध करणे अगदी गरजेचे असते. अशुद्ध पाणी पिल्यामुळे पोटाचे विकार हमखास होतातच. मग ते छोटे मुलं असो की मोठे व्यक्ती असो, सर्वांनाच हा त्रासांपासून जावं लागते. म्हणून या काळात तुम्ही पाणी हे शक्यतोवर शुद्ध करूनच पिणे गरजेचे असते. आणि त्यासाठी पाणी उकळून पिणे ही एक आपल्याकडे पर्याय आहे. दुसरा म्हणजे जर तुमच्याकडे तुरटी नसेल, ही एक तुरटीचा छोटासा तुकडा असतो, तो पांढुरक्या रंगाचा असतो आणि तो तुकडा तुम्हाला सहज दुकानामध्ये उपलब्ध होत असतो. कुठल्याही दुकानात जा आणि त्यांना तुरटी किंवा हिंदीमध्ये त्याला फिटकरी म्हणतात, त्या फिटकरीचा तुकडा घेऊन यायचा आहे आणि तो तुकडा पाण्यामध्ये थोड्या वेळ फिरवायचा आहे. 5 मिनटं फिरवलं की तो पाणी तसंच ठेवून द्यायचं आहे. तो पाणी रात्रभर तसंच ठेवलं की सकाळी त्यामधलं पूर्ण अशुद्धता, घाण ही खाली बुडावरती बसत असते. त्यानंतर ते वरचं पाणी काढून घ्यायचं आहे, दुसऱ्या भांड्यात भरायचं आहे आणि ते पाणी प्यायचं आहे. ते पाणी पूर्णपणे शुद्ध असते. त्याच्यात कुठलेही बॅक्टेरिया, विषाणू, जीवाणू, कुठल्याच किटाणू नसते. त्यामुळे तसे पाणी पिणे खूप चांगलं असते आणि ती खूप सोपी पद्धत आहे आणि तुम्ही सहज करू शकतात. आणि पावसाळ्यात ही पद्धत नक्की वापरा आणि स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घ्या. कारण पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा पोटाचे विकार होत असतात आणि छोट्या मुलांपासून तर म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनाच हे विकार होत असतात. त्यामुळे या काळात पाणी शुद्ध करून पिणे खूप गरजेचे असते. आणि माझा हा व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी नक्की